नाद करते का संपूर्ण माझा छावा. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं प्रथम अनफिल्टरच्या चॅनलचे का नवीन ब्लॉग मध्ये. नाग हूं मैं नाग, काला नाग. नवीन व्हिडिओ मध्ये रे, नवीन व्हिडिओ मध्ये. तर तुमच्या आवडीसाठी आपण अजून एक नवीन व्हिडिओ आलोय. याचं नाव आहे सांगलीमधले बेस्ट 5 दालचा राईस. तुम्हाला थंबनेल बघून कळलं असेल. तर आज आम्ही हंट वरती निघालो सांगलीतले बेस्ट 5 दालचा राईस ओळखण्यासाठी. जे लोकेशन तुम्हाला आम्ही व्हिडिओ मध्ये देणार आहे, त्याचे प्राइस देणार आहे, त्याचे तुमचे आवडीचे स्पॉट किती आहेत तुम्ही सांगा मला. त्याचे तुम्हाला आवडते नाही आवडतील किंवा तुमचे वेगळे आवडते स्पॉट ते तुम्ही मला कमेंट मध्ये सांगू शकता. तर चला आपण दालचा राईस खाऊया. गो. असं ओ एक दालचा राईस द्या. कमी करा, मला 5 खायचे. तिने पहिल्यांदाच भरून दिला भरून घ्या म्हणलं तिने. तर फायनली आपला पहिला स्पॉटचा दालचा राईस आलेला आहे. आणि आता आम्ही टेस्ट करायला, भूक तर मला जाम लागलाय आणि बाहेर पाऊस पण पडायला लागलाय, त्यामुळे मला भूक जास्त वाटत आहे. पहिला स्पॉटचा पण दालचा राईस आपण चेक करूया. वा, गरम आहे. हा हा, पोटात भूक आणि तोंडात दालचा राईस. कुठबी दालचा राईस आणि कांदा. आणि या दालचा राईसचं लोकेशन आहे राणी सरस्वती शाळेच्या बरोबर समोर, भारतीय विद्यापीठच्या बॅक साईडला. तिथे तुम्ही यायचं आहे, तुम्हाला बरोबर इथे हा दालचा राईस दिसेल तुम्हाला. देखा आपने लापरवाही का नतीजा है. लॉलीपॉप खाता था. तर आता आम्ही आमच्या दालचा राईसच्या दुसऱ्या स्पॉटला आलो, ज्याचं नाव आहे दुर्गानंद नाश्ता सेंटर. आणि हा स्पॉटचं लोकेशन तुम्हाला सांगायचं झालं तर आपल्या जी 100 फुटी आहे ते 100 फुटीचा एंड म्हणजे कोल्हापूर रोडला स्टार्ट होतो. 100 फुटीच्या एंडला येऊन तुम्ही समोर थांबला, तुम्हाला बरोबर दिसेल दुर्गानंद नाश्ता सेंटर. इथे तुम्हाला वडापाव आणि दालचा राईस भारी भेटते ऍक्च्युली, कारण की रिसेंटली मध्ये हा स्पॉट मी हुडकून काढलाय, त्यामुळे आता आपण दालचा राईस खाणार आहे. तर दालचा राईस मेन म्हणजे दालचा राईस एकदम असं चटपटीत असतो, म्हणजे तिखट गोड असतो जरा. तो बाकी तर सगळ्यांपेक्षा वेगळा लागतोय. दालचा राईस आपण खाऊन बघूया. बघूया तर आता कसा असतो हा दालचा राईस. तर फायनली आपला दालचा राईस आलेला आहे आणि दालचा राईस बघून माझ्या तोंडात पाणी सुटले. मला दालचा राईस आवडतो कारण की चटपटीत आहे. त्यासोबत आपल्याला दालचा राईस दही कांदा असं मिळते. टेस्ट करूया. वा, सुपर ना, बरोबर भारी आहे. बरोबर आवडलं, लय आवडला. भाव बरोबर भारी आहे. अभिला आवडलाय. अभि लाईक इट. नाग हूं मैं नाग, काला नाग. तर आपण आपला दालचा राईसचा 3 नंबरच्या स्पॉटला आलोय. त्याचं नाव आहे सोलापूर दालचा राईस. त्याचं नावच आहे सोलापूर दालचा राईस. आणि या स्पॉटचा ऍड्रेस जो आहे, तुम्ही अमराईकडून पटेल जवळकडे किंवा पटेल जवळकडून अमराईकडे जाताना तुम्हाला मधल्या स्पॉटवर तुम्हाला हा दालचा राईसचा स्पॉट दिसेल. तर या दालचा राईसचे स्पॉटचे एक मालक आपले एक मामा आहेत, ते आपल्या खास ओळखी आहेत. तर कारण की कॉलेज असताना खूप वेळेचा दालचा राईस आम्ही खायचो. माँ मुझे काला क्यों बनाया. गोरा बनाती तो तुम मैला हो जाता है.
आणि इथं दालचा राईस पण एकदम भारी आहे, जरा वेगळे हटके चव आहे. आपण इथं दालचा राईस खाऊन बघूया या. तर हा दालचा राईस इथं आलेला बघा. हा मस्त दालचा राईस आहे. त्याची किंमत फक्त 30 रुपये आहे. दालचा राईस कांदा घ्यायचा आपल्याला मस्तपैकी आणि तडका देऊन टाकायचा. ये बड़ी अच्छी बात कही आप. याची तुम्ही क्वांटिटी पण चेक करा, एकदम जास्त क्वांटिटी तुम्हाला दिसते. त्याच्या खाल्ल्यावर पोट भरून जाईल. टेस्ट करू आपण. वा, तुझं का वेगळंच आहे. सगळ्यांपेक्षा वेगळी टेस्ट आहे हिची. हम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन गार्डन हो रहा है. बहुत मजा आ रहा है यहाँ पे. चला का जरा? नाद करते का येऊ. तर आता आपण आपल्या दालचा राईसच्या 4थ्या नंबर स्पॉट आलो. त्याचं लोकेशन आहे की सांगली जगात नगरपासून नयनतारा तुम्हाला ऑप्टिकल दिसेल, बरोबर त्या समोर तुम्हाला हा दालचा राईस स्पॉट आहे. या स्पॉटचं नाव पण सोलापूर दालचा राईस स्पॉट आहे. तर ऍक्च्युली याचं राईसचं क्वांटिटी आणि क्वालिटी हे भारी असते. तुम्ही एकदा खाल्ला तुमचं पोट एवढं जोरात भरते म्हणजे काय, तुम्हाला परत भूक लागत नाही. तर हा हाफ आहे. हाफची प्राइस 40 रुपये आणि फुलची प्राइस 50 रुपये. आणि हा पण बघा की एवढा आहे, म्हणजे तुमचं ऍक्च्युली पोट भरले जास्त नाही म्हणलं तरी आता हातात मला वजन आहे एक अर्धा किलोच्या ओव्हर मला फील व्हायला लागले. कुछ भी सिरियसली बघ की हातात घेऊन बघ, हातात घेऊन बघ. वेट तर आहे. आपण टेस्ट करूया. अरे मी आधी ऍक्च्युली खायचो, थोडासा टेस्ट मध्ये बदल झाला यांच्या ना. तो बदल झाला. दाबी किती बोलून नाही, मी करून दाखवते. दाबी किती? त्यापैकी 6. पुढची. नयनतारा ऑप्टिकल तुम्हाला आमचा व्हिडिओ असेल, तुम्ही आमच्या व्हिडिओ मध्ये आला, प्लीज आमचा एखादा व्हिडिओ तुम्ही स्पॉन्सर करू शकता. थँक्यू. माझा छावा पाणी पडून द्या. तर आपण आता आपल्या अजून एका स्पॉटला आलोय आणि हा स्पॉटचे दालचा राईस आणि पालक भजी या चुंबेश्वर लागतात. तर आता सगळ्यात पहिला बघायचं हा राईस आलाय, हा दालचा आहे आणि सगळ्यात मेन स्पॉट ही पालक भजी आहे आणि कांदा लिंबू प्लेट आहे. तुम्हाला इथे खाताना काय करायचं आहे, तुम्ही दालचा यामध्ये घेतला, मिक्स केला, खाल्ला, तुम्ही एक घास खायचा, सोबत ही एक पालक भजी खायचा. ऍक्च्युली हा ही इथली मेन खायची पद्धत आहे. तर तुम्ही असं खाल्ला नाही, तुमचा दालचा राईस खाऊन काय उपयोग नाही. त्यामुळं दालच्या राईस सोबत पालक भजी खाणं इम्पॉर्टंट आहे. आणि तुम्ही नुसतं दालचा राईस खाल्ला तर चांगला आहे पण मजा नाही. मेन पार्ट तो आहे. तर आपण दालचा राईस खायला चालू करूया. हा घेतला मी दालचा, असं मिक्स केला. पहिला बाईट, हळू हळू हळू. तुम्ही होते डेडली कॉम्बिनेशन. ऐकायला सांगते उपवास आहे. आपला काय तर करू नको धंदा. बच गया साला.
ठीक आहे, आता आपण दालचा राईसवर कॉन्सन्ट्रेट करूया आणि आम्हीला विचारू कसं टेस्ट आहे. दालचा की आहे. दिल गार्डन गार्डन हो गया. भाई मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना आता मी खाण्यावर कॉन्सन्ट्रेट करतो. बाय. हा खातो मी. आय लव दिस. हा तुम्ही पण. तर मित्रांनो, आजचा हा व्लॉग आपण इथे एंड करतोय. तुम्हाला दालचा 5 स्पॉट तुम्ही बघितला असेल, त्याचा तुम्हाला कुठला स्पॉट जास्त आवडतोय आणि तुमचा कुठला सगळ्यात जास्त फेवरेट स्पॉट आहे, तुम्ही मला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर तुमच्याकडे असे काही स्पॉट असतील जे आम्ही एक्सप्लोर केले नाही, जे तुमच्याकडे असतील जे खरंच इथं खूप भारी मिळतं, ते मला स्पॉट तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये नवीन काहीतरी फूड आयटम घेऊन. नवीन item घेऊया. तुम्हाला कुठला स्पॉट जर हवा असेल किंवा तुम्हाला कुठल्या फूडचं जर आम्हाला पुढचे 5 स्पॉट करायचे असेल तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा. जर आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आपल्याला लवकरात लवकर 1000 सबस्क्रायबर आपल्याला पूर्ण करायचे. आपल्याला थोडे सबस्क्रायबर राहिले तर व्हिडिओ पर्यंत पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच. बाय. इसी के साथ आज की मजदूरी यहीं खत्म करते हैं. अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार.